सांडगे बनवणार आहोत. त्याच्यासाठी काय काय लागणार आहे ते मी तुम्हाला सांगते. हे मूग आणि मटकी त्याची डाळ भाजून घेतली आहे आणि आता आपण भाजून घेणार आहोत चणा डाळ आणि हे थोडेसे तांदूळ घेतले त्याच्यामध्ये टाकायला आणि हा कांदा. आता आपण चणा डाळ भाजून घेणार आहोत. तर आपण सांडगे बनवण्यासाठी ही चणा डाळ घेतली. मोड आलेली मटकी आणि मूग ते सुकून भाजून घेतले आहेत आणि तांदूळ पण भाजून घेतले आहेत. ते पण धुवून स्वच्छ ते भाजून घेतले आहेत. आणि इथे घेतला आहे गरम मसाला, हा घरचा मसाला, ही मिरची पावडर, ही हळद, ही धना पावडर, हा जिरं, हा चवीनुसार मीठ, हिंग, कोथिंबीर, तिखट मिरची, लसूण आणि कांदा हा बारीक कापून घेतला आहे. मिरची, कोथिंबीर, जिरं आणि लसूण त्याची बारीक भरड करून घ्यायची आपल्याला सांडग्यांसाठी. असं आपण ग्राइंड करून घेतलं आहे. अशाच प्रकारे हे सगळं इंग्रेडियंट्स आहेत ते आपण बारीक करून घेणार आहोत आणि ह्या चाळणीमध्ये चाळून घेणार आहोत. ही आपण चणा डाळ वाटून घेतली आहे. रव्यासारखी बारीक वाटून घ्यायची आहे आणि आता आपण हे तांदूळही घेणार आहोत रव्यासारखी बारीक वाटून. आणि त्यानंतर आपण ही मूग डाळ आणि मटकी त्याचं आपण भरड करणार आहोत. ती पण रव्यासारखीच करून घेणार आहोत. आता आपण कोथिंबीर, जिरं, मिरची आणि लसूण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये ग्राइंड करून घेणार आहोत. ते पण भरडच करून घेणार आहोत. नाही नाही मुठून हे जे उठतात ते ती बाग आम्ही कोथिंबीर बारीक कापून घेणार आहोत कारण ग्राइंड केली तर खूपच ग्राइंड होईल, एकदम बारीक होईल. सो आम्ही तिला कट करून घेणार आहोत, बारीक बारीक चिरून घेणार आहोत. ही आपली भरड त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत आता मसाला. घरचा मसाला आहे हा, लाल तिखट आपला घरचा. आणि आपण त्याच्यामध्ये आता टाकणार आहोत हळद, धना पावडर, ही धना पावडर टाकली आपण आणि ही मिरची पावडर आणि हा थोडासा गरम मसाला. हा हिंग, हिंगामुळे त्याला वास खूप छान येतो म्हणून हिंग. ही आपण भरड केलेली आहे ती आता त्यामध्ये आपण मिक्स करणार आहोत. आपण त्यामध्ये टाकली आहे कोथिंबीर बारीक कापलेली आणि जे भांड्याचं उरलेलं आहे ना मसाला, म्हणजे जी भरड केली होती ती पण टाकून घेत आहे. मध्ये आपण चवीनुसार मीठ टाकणार आहोत. जेवढी क्वांटिटी आपली मसाल्याची आहे त्याच्यानुसार आपण मीठ टाकून घेणार आहोत. तुम्हाला हवं तसं तुम्ही बनवू शकता. तुम्हाला स्पायसी हवं असेल तर स्पायसी बनवू शकता, मीडियम पाहिजे असेल तर मीडियम बनवू शकता. आता त्याच्यामध्ये आपण आता हा बारीक चिरलेला कांदा आहे तो मिक्स करून घेणार आहोत. आता आपण सगळी सामग्री मिक्स करून घेणार आहोत व्यवस्थित. आता आपण त्यामध्ये थोडं थोडं करून पाणी टाकून घेणार आहोत. व्यवस्थित एकजीव झालं पाहिजे ते, म्हणून म्हणजे सांडगे आपले व्यवस्थित पडले पाहिजेत असं आपण करून घेणार आहोत. तो मिश्रण आहे तो.
असं थोडं थोडं पाणी टाकून टाकून एकजीव करून घेऊ यात आपण. असा गोळा झाला पाहिजे त्याचा आणि सांडगे व्यवस्थित पडतात की नाही ते बघून घ्यायचं. असा चुरून घ्यायचा त्याला. आता असं आपण एकजीव करून घेतला आहे. आता आपण त्याचा गोळा बनवणार आहोत. असा मळून घ्यायचा आणि 2 ते 3 तास ठेवायचा आणि मग आपण सांडगे बनवायला सुरुवात करायची. सकाळी लवकर घ्यायचं म्हणजे भरपूर ऊन पडतो ना, म्हणून सकाळी लवकर घ्यायचं पाडायला. ते लवकर उठून करायचं. 2 ते 3 तास लागतात त्यांना भिजायला व्यवस्थित आणि मस्त फुगतो. तो मिश्रण आहे ना, तो मस्त फुगतो. आम्ही हे 2 तासानंतर पाडायची सुरुवात केली आहे. पीठ बघू शकता आमचा किती फुगला येतो आणि किती छानरित्या सांडगे पण पडतायत ते. हे आता अशा प्रकारे मी करून घेतले आहेत. अशा प्रकारे आपले हे सगळे सांडगे घालून झाले आहे. हे सगळे सांडगे आता बघा व्यवस्थित आम्ही घालून घेतले आहेत. आता ते आपण 2 दिवस सुकून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे तुम्ही रेसिपी बनवा आणि वर्षभरासाठी स्टोअर करून ठेवा.